इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो इज्जाचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीशधम्मसारथि सत्था देवमनुस्सारं बुद्धो भगवाती। वर्षावास धम्मपर्वातील धम्मसंस्कारामध्ये उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांनो, आज आपल्या दैनंदिन धम्मसंस्कारामध्ये आपण एका महान अशा भिक्खुनीची सत्यकथा पाहणार आहोत। आपण जे काही शिकत आहोत किंवा यावर्षी आपण जो ग्रंथ बघत आहोत त्यामध्ये सगळ्या काही सत्यकथा आहेत। कथा ह्या दोन प्रकारच्या असतात, एक काल्पनिक कथा असतात आणि एक सत्यकथा असतात, है ना। काल्पनिक कथा लहानपणापासून आपण ऐकलेल्या आहेत। काल्पनिक कथेतून काही माणसाला बोध होत नाही, ते कल्पना केलेल्या असतात। पण ह्या सगळ्या सत्यकथा आहेत। म्हणजे जे जे नावं आपण पाहतोय, जे जे काही आपण ऐकतोय, तर ते खरं बुद्ध काळात तसं झालेलं आहे। आणि त्यामुळे इतिहासानं त्या लोकांची दखल घेतलेली आहे। कल्पनेच्या आधारावर लिहिल्या गेलेल्या साहित्याचं इतिहासकार दखल घेत नाहीत, सज्जन लोक दखल घेत नाहीत। पण जे त्या लोकांनी त्यांच्या जीवन पद्धतीमध्ये जे काही नैतिक मूल्य स्थापन केलेले आहे, प्रस्थापित केलेले आहे, तर त्या नैतिक मूल्याची तुम्ही आम्ही जोपासना करण्यासाठी त्यांच्या साहित्याची दखल घेत असतो। म्हणजे आज आपण ज्या काही कथा ऐकणार आहोत 3 महिन्याच्या कालावधीमध्ये, त्या सगळ्या सत्यकथा आहेत। आजची सुद्धा ही सत्यकथा आहे। म्हणजे आजीनं नातवाला नातू झोपत नाही म्हणून सांगितलेली कथा नाही, है ना। तर सत्यकथा आहे। ह्या सगळे कॅरेक्टर तसे बुद्ध काळात होऊन गेलेले आहेत। तर आज जी सत्यकथा आपण पाहणार आहोत ती एका महान आदर्श स्त्री रत्नाची जीवनकथा आहे, जिचं नाव आहे अभया भिक्खुणी, अभया माता। आता ही अभया माता, हिच्या नावामध्येच आपल्याला तिच्या जीवनशैलीचा अर्थ समजतो। अभया म्हणजे कधीही न घाबरणारी, जिच्या मनामध्ये कसलंही भय नाही आहे, तर अशी अभया। अ म्हणजे नाही, भया म्हणजे भय। जिच्या मनात कुठल्याच संदर्भातलं भय नाही आहे, तर अशी दृढ निश्चयाची जी काही माता होती, जी काही स्त्री होती, जी काही भगिनी होती, नंतर ती भिक्खुणी झाली, तर हिच्या जीवन चारित्र्याच्या संदर्भामध्ये, हिच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीनं तिने तथागत सम्यक संबुद्धाच्या धम्माचं पालन केलं, तर त्यामुळे ती अजरामर झाली। म्हणजे भिक्खुणी होऊन अरहंत झालीच, परंतु अरहंत होत असताना तिने ज्या पद्धतीने तिच्या जीवनमूल्यातल्या शिकवणीचा भाग आस्थागायत कायमस्वरूपी टिकून ठेवलेला आहे, तर तिची जीवनकथा आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्याला माहिती आहे, सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्वाची प्राप्ती झाल्यानंतर तथागत सम्यक संबुद्ध शेवटच्या श्वासापर्यंत बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्थाय हिताय देव मनुष्यानं पर्योसान कल्याणं, या भावनेनं ते प्रचार प्रसार करीत राहिले। म्हणजे सज्जनांचाही उद्धार त्यांनी केला, दुर्जनांचाही उद्धार त्यांनी केला, आणि जे जे त्यांच्या पथास लागले ते सारे लोक सुखी झाले, समृद्ध झाले। या तथागताच्या धम्म मोहिमेमध्ये घडलेली ही अत्यंत महत्त्वाची आजची अभया नावाच्या मातीची कहाणी आहे, कथा आहे, धम्मकथा आहे। उज्जैन महानगरामध्ये अत्यंत गुणवंत एक परिवार होता, की जो परिवार सदवर्तनी होता, शीलाचं पालन करणारा होता, धम्माचा अभ्यास करणारा होता, धम्माचं चिंतन करणारा होता। म्हणजे एकंदरीत त्यांची जीवन पद्धती ही तथागताने घालून दिलेल्या नियमांच्या आधारावरती चाललेली होती। म्हणजे त्या काळी ज्या लोकांकडे 5 शील आहेत, अष्टशील आहेत, ज्या लोकांकडे दानपारामिता आहे, ज्या लोकांकडे धम्माच्या चिंतनाची भावना आहे, तर त्यावेळेस अशा लोकांना चांगले लोक म्हणायचे।
सद्ग्रस्त म्हणायचे, आपण आजच्या भाषेमध्ये त्यांना उपासक उपासिका म्हणतो किंवा अनागारिका अनागारक म्हणतो. तर त्या काळात या उज्जैन शहरामध्ये, अवंती शहरामध्ये एक असा परिवार होता ज्या परिवारामध्ये या अभयाचा जन्म झालेला होता. हा परिवार अत्यंत धनाढ्य होता. सगळं काही त्यांच्याकडे पाहिजे तेवढ्या प्रमाणात होतं, त्यापेक्षाही अधिक होतं. आणि अशा खूप चांगल्या वातावरणामध्ये ही अभया हळूहळू वाढू लागली होती. आणि नित्यनियमानं आपण अनेक धम्मकथांमध्ये पाहिलं की ज्या काही दिनचर्या अगोदरच्या काही भिक्खुणींच्या होत्या, शिका असताना भिक्खूंचे दर्शन घेणे, भिक्खूचे प्रवचन ऐकणे, भिक्खूंना भोजनदान वाढणे, तर ह्या सगळ्या क्रियामध्ये तिचा सहभाग ती नोंदवत होती. इथे झालं असं की लाडानं प्रेमानं खूप ऐश्वर्यामध्ये हिचं संपूर्ण लहानपण गेलं. तिला एक अतिशय आवडती पद्मावती नावाची मैत्रीण होती. काय नाव आहे तिचं? पद्मावती. म्हणजे दोन मैत्रिणी, एक पद्मावती आणि दुसरी अभया. अभया आणि पद्मावती ह्या जीवाबाबाच्या मैत्रिणी होत्या. आणि जीवाबाबाच्या मैत्रिणी असल्यामुळे त्यांच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं समजूतदारपणा होता. त्यांच्यामध्ये एकमेकीवर त्या खूप प्रेम करायच्या आणि एकमेकीच्या कुठल्याच गोष्टीला त्या धिक्कारित करायच्या नाहीत. दोघीही सज्जन होत्या, दोघीही शिलाचं पालन करणाऱ्या होत्या आणि दोघीही धम्माचं चिंतन करणाऱ्या होत्या. लहानपणापासूनच अभयाला तिच्या आईवडिलांनी सगळ्या गोष्टीमध्ये पारंगत केलं. सगळ्या गोष्टी म्हणजे शास्त्र असेल, विद्या असेल आणि धम्माच्या बाबतीत सुद्धा तिचे संस्कार तिच्या घराच्या बाबतीतूनच मिळत होते. लहानपणापासूनच ती खूप चांगल्या पद्धतीनं धम्माचा सराव करायची. धम्माचा सराव ती लहानपणापासूनच करायची. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण पाहतो की आईवडिलांकडे पाहून लेकरं ज्या पद्धतीनं शिकतात आणि शिकून ते चांगल्या गोष्टी जेव्हा आपल्या मनामध्ये धारण करतात आणि त्याच्यानुसार ते चिंतनामध्ये लागतात, तेव्हा त्या लोकांना त्या गोष्टीचा पुढे चालून फायदा होतो. हा सराव महत्वाचा. हा सराव कधी शिकू आपण? या सरावासाठी तुम्हाला आम्हाला सक्षम पद्धतीनं रोज थोडं थोडं का होईना चिंतन करावं लागेल. चिंतनाशिवाय काहीच मिळत नाही. आणि चिंतना वाचून कोणाला काही मिळालं असं 28 बुद्धांच्या इतिहासामध्ये एकही उदाहरण नाही. आणखी सोपं, जेव्हापासून मानवाची उत्पत्ती झाली शेवटपर्यंत माणूस, लास्ट माणूस राहील, शेवटचा माणूस राहील, तोपर्यंत सुद्धा चिंतनाशिवाय काहीच मिळणार नाही. आणि म्हणून तुम्ही आम्ही वारंवार चिंतन केलं पाहिजे, काया वाचा मनाला समजून घेतलं पाहिजे. हिचा अभया मातेचा लहानपणापासूनच धम्माच्या संदर्भामध्ये सराव, अर्थात काया वाचा आणि मनाचं चिंतन ती करू लागली होती. आणि त्या चिंतनाच्या गुणधर्मामुळे, त्या चिंतनाच्या धम्मामुळे मनाची अवस्था ही खूप चांगल्या पद्धतीनं विकसित होऊ लागली होती. पुढे काय झालं ते बघा. पद्मावती आणि अभया या दोघी जणी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. पद्मावती आणि अभया यांचं शिक्षणही खूप चांगल्या पद्धतीनं झालं. परंतु नंतर हळूहळू मोठ्या होऊ लागल्या आणि मोठ्या झाल्यानंतर जेव्हा वयात आल्या तेव्हा एकदा अभयानं तथागत सम्यक संबुद्धाची धम्म अमृतवाणी ऐकली. इथं हे सगळ्यात मोठं पुण्यकर्म आहे. इथं साऱ्यात मोठं पुण्यकर्म की ज्या पुण्यकर्माची तुम्ही आम्ही गणतीच करू शकत नाही, मोजता येत नाही जगातल्या मापानं. असं दिलं रे दान त्या बापाच्या बापानं, मोजता येत नाही जगातल्या मापानं. तुमचा आमचा बाप साधा सुद्धा नव्हताच. मग या साऱ्या गोष्टीच्या पुढे गेलेला तुमचा आमचा बाप उद्धार करता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होता. आमच्या मनाच्याही निर्मितीकाराचा त्याच्यावर अधिकार आहे असं तुम्ही आम्ही म्हटलं तरी चालेल.
अहो, हजारो लाखो पिढ्यांचं सोनं करणाऱ्या त्या महामानवानं तुमचं आमचं धम्माचं चिंतन व्हावं म्हणून पवित्र बौद्ध धम्म दिला. किती उपकार. आणि हे असं दातृत्व साध्या सुध्या लोकांचं नसतं, होणाऱ्या बुद्धाचंच असतं. या जन्मात तर बोधिसत्व होऊन गेलेच ना, येणारे मैत्री बुद्ध आहेत ना, म्हणजे येणाऱ्या बुद्धाचं ते दातृत्व आहे. आणि म्हणून तुमच्या आमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे, आणि ती जबाबदारी आम्ही चिंतनाच्या स्वरूपात समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा ही वयात आली तेव्हा उज्जैनमध्ये तथागत सम्यक संबुद्ध, आजचं उज्जैन तेव्हाची अवंती म्हणजे तथागत सम्यक संबुद्धांचं धम्मप्रवचन होतं. धम्मप्रवचनाला गेली आणि धम्मप्रवचन ऐकून खूप चांगल्या पद्धतीनं ते धम्मप्रवचन श्रवण केलं, आणि श्रवण करून तिथेच सोडून नाही आली तर सोबत घेऊन आली. त्याच्यावर चिंतन करू लागली, त्याच्यावर मनन करू लागली, आणि चिंतन मनन करता करता आता सराव सुरू झाला. काया वाचा मनामध्ये बुद्ध आला, काया वाचा मनामध्ये धम्म आला, कायेन संघाची सेवा सुरू झाली, साधना समाधी अनापान सतीचा अभ्यास सुरू झाला. आणि हे करत असताना पुन्हा ती वयात येऊ लागली. वयात येता येता ऐन तारुण्यामध्ये आली, आणि तारुण्यामध्ये आल्यानंतर तिने विचार केला की माझी पद्मा नावाची सखी कुठे आहे. ऐन वयात आली, धम्माचा अभ्यास सुरू होता, आणि विचार आला की पद्मा नावाची सखी कुठे आहे माझी. बरेच दिवस झाले भेटली नाही, भेटगाठ नाही आहे, हॅलो हाय बाय नाही आहे, काहीच नाही आहे. तर काय झालं, कुठे आहे बिचारी. तिने विचारणा केली आजूबाजूच्या लोकांना, तर तिथे समजलं की पद्मा नावाची तिची सखी ही अगोदरच महाप्रजापती गौतमीला जाऊन भेटली, आणि तिने तिथे जाऊन दीक्षा घेतली. खूप चांगल्या पद्धतीनं जगू लागली, खूप चांगल्या पद्धतीनं राहू लागली. ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे, सोनं आहे, चांदी आहे, जे पाहिजे ते खायला आहे, राहायला मोठमोठे बंगले आहेत, राजमहाल आहेत, सगळ्या गोष्टीमध्ये परिपूर्णता आहे. परंतु मन काय रमेना. का रमेना? कारण आहे, मन का रमेना, कारण म्हणतात ना की बुद्ध समजल्यानंतर बुद्ध शांत भल्या भल्याला पण बसू देत नाही. तर बरेच लोक म्हणतात की ध्यान केल्यानंतर माणसं शांत होतात. म्हणजे वरवरचे वैरी ठीक आहे हो, पण अंतकरणातले वैरी शोधून शोधून मारणे हे काय साधं सोपं आहे का? हे साधं सोपं नाही ना. आणि हे काम त्या काळातल्या या महान भगिनींनी, महान आर्यांनी केलेलं आहे. आणि इथे जेव्हा ती तरुण झाली, आणि तरुण झाल्यानंतर तिच्या मैत्रिणीची जेव्हा आठवण आली, समजलं की ती महाप्रजापतीकडे गेलेली आहे, तिने दीक्षा घेतलेली आहे. पुन्हा तिने खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायला सुरुवात केली. आता अभ्यास दुपटीनं वाढलेला आहे, अभ्यास दुपटीनं वाढलेला आहे. मला न सांगताच गेली, भिक्खुनी झाली. मग असं काहीतरी तिच्याकडे आहे की ती गेल्याबरोबर, आता मी वारंवार तुम्हाला सांगतोय की स्कॅन, निरीक्षण, म्हणजे महाप्रजापती समोर बसलेल्या महिलांचं क्षणामध्ये निरीक्षण व्हायचं चित्ताचं, आणि तिच्या चित्ताची भावना पाहून लगेच तिला दीक्षा दिल्या जायची. शिष्या कोणाची होती? महाप्रजापती, तथागत सम्यक संबुद्धाची ना. किती चांगल्या पद्धतीने तिची सरावाची पद्धती असेल ना. ही जेव्हा अशा पद्धतीने जगू लागली, वागू लागली, धम्माचा अभ्यास करू लागली, तेव्हा ऐन तारुण्याच्या भरामध्ये तिच्या मनामध्ये संसारिक सुखाविषयी विरक्ती तयार झाली. अशा बऱ्याच वेळेस गोष्टी आपल्याला आठवतात. आपण थोडेसे दुःखी झालो, कष्टी झालो की माणूस मध्ये नको हे सगळंच, जाऊ हिमालयातच, जाऊ इकडंच, जाऊ तिकडंच. थोडीशी भांडणं फिरणं झाली की आता भंतेजीच होतो. मग तिच्या मनामध्ये विरक्ती निर्माण झाली, आणि ती विरक्तीतून काय विचार करू लागली, लक्षात घ्या. तिचा त्रिरत्नाविषयीचा जो श्रद्धाभाव होता, आणि त्रिरत्नाच्या श्रद्धाभावामुळे तिने केलेल्या सरावाच्या माध्यमातून तिला खूप चांगल्या पद्धतीनं आता आध्यात्मिक गोष्टीकडे तिचं मन वळालं. सरावाअंती, श्रद्धेअंती,
शिलाच्या पालनाअंती, अष्टशिलाच्या पालनाअंती तिचं विरक्तीकडे मन वळालं. जेव्हापासून ती बुद्धाची उपासिका झाली, धम्माचं चिंतन करू लागली, नियमित अष्टशिलाचं पालन करू लागली. ह्या प्रारंभिक गोष्टी आहेत. प्रारंभिक गोष्टी कोणत्या आहेत? त्रिरत्नावरती श्रद्धा ठेवणे, धम्माचे श्रवण करणे, धम्माचे चिंतन करणे, अष्टशिलाचे पालन करणे. त्याच्यानंतर आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी वारंवार व्रताचे पालन करणे. म्हणजे एकदाच अष्टशील पालन करून सोडून दिल्यानंतर फायदा होईल का? नाही. तर वारंवार व्रताचे पालन करणे, व्रत म्हणजे अष्टशिलाचं पालन करणे. अभया आपली दिनचर्या ही खूप चांगल्या पद्धतीनं धम्माच्या नित्य नियमानुसार चालू लागली. आणि हे सगळं करत असताना संसार पूर्ण असूनही ती सुखी नव्हती. सगळंच होतं ना, श्रीमंत घराण्यातली होती, सगळं काही होतं. म्हणजे 1000 रुपये मागितले बापाला तर बाप 10,000 द्यायचा, अशी गोष्ट होती. म्हणजे एक मागितलं तर 2 मिळायचं, अशा पद्धतीने सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या होत्या. पण या सगळ्या इच्छा आणि ऐश्वर्य पायाखाली लुळण घालत असताना सुद्धा विरक्ती आणखीच वाढू लागली. विरक्ती आणखीनच वाढू लागली. आता बघा, ह्या सगळ्या तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या मी, ह्या अभयाच्या मनामध्ये होत्या. ती चिंतनाच्या स्वरूपामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा सराव करू लागली. आणि अशी शिष्या जर महाप्रजापतीजवळ गेली तर महाप्रजापती म्हणेल का, नको बाई तुला चिवर देत नाही, जाय घरी. असं होणारच नाही ना. क्वालिटीजच लागतील ना. आणि या सगळ्या क्वालिटीज, हे सगळे कौशल्य, कला, गुण, मनाचं निरीक्षण करणं, या साऱ्या गोष्टीमध्ये ती अव्वल झाली. अशा मनाच्या अवस्थेत तिला पद्माची आठवण आलीच होती. आणि पुन्हा तो प्रश्न उद्भवला तिच्या मनामध्ये की मला नाही विचारता गेली, आता मी पण जाते. आणि जाऊन तिने महाप्रजापतीला विनंती केली. पद्मा तिथे होतीच. पद्माने पाहिलं, पद्माने महाप्रजापतींना सांगितलं की आर्याजी, ही माझी लहानपणीची मैत्रीण आहे आणि ज्या गोष्टी मी इथे राहून शिकले तर माझ्यापेक्षा दुपटीनं तिचा सराव तिच्या घरीच झालेला आहे. आणि म्हणून हिला दीक्षित करा. तिला सांगण्याच्या अगोदरच सगळं काही निरीक्षण झालेलं होतं चित्ताचं. आणि पुन्हा हा भर पडला है ना, पुन्हा हा भर पडला. म्हणजे पुन्हा पद्माने सुद्धा सांगितलं आणि लगेच तिची दीक्षा झाली. तिच्या कर्तृत्ववान चित्ताच्या अवस्थेला पाहून उपसंपदा ही त्या क्षणी तिला देण्यात आली. उपसंपदा सुद्धा झाली. आता दोघीही खूप चांगल्या पद्धतीनं कामाला लागल्या. मैत्रिणी असाव्यात तर अशा, मित्र असावेत तर असे, शेजारी असावेत तर असे, समाज बांधव असावेत तर असे, देश बांधव असावेत तर असे, नाहीतर नसले तरी चालतात. आहे की नाही? म्हणजे या स्वरूपातली मैत्रीण आहे की नाही. म्हणजे एक लक्षात ठेवा, कोणी जर आपल्याला धर्माकडे जाण्याचा प्रयत्न करत असेल तर ती तुमची चांगली मैत्रीण नाही बरं का. अधर्माकडे, अधर्म म्हणजे काय, तुमच्या आमच्या भाषेमध्ये वाईट वळण, तर ती चांगला मित्र नाही, तो चांगली मैत्रीण पण नाहीये. पण इथं अशी मैत्रीण पाहिजे. मी तुम्हाला जे काही 4 संपदा सांगितल्या होत्या, त्या 4 संपदेमध्ये 3ऱ्या प्रकारची एक संपदा होती, तिला म्हटलेलं होतं आपण कल्याण मित्रता संपदा. त्यातली ही कल्याण मित्रता, म्हणजे इथे ही कल्याण मित्रता हिला पाहिजे तशा स्वरूपातली मिळाली. आणि आपल्या मैत्रिणीचा सुद्धा तिला हेवा झाला. पुन्हा ती गेली, ती दीक्षित झाली. दोघी जणी खूप चांगल्या पद्धतीनं कर्म करू लागल्या होत्या. जे हिला गोष्टी माहीत नव्हत्या ती शिकवायची, महाप्रजापतीने शिकवलेल्या. आणि ज्या गोष्टी पद्माला माहीत नव्हत्या, धम्मचिंतनाच्या स्वरूपात, सरावाच्या स्वरूपात, विपස්සनाच्या स्वरूपातले प्रश्न हिने घरी राहून त्या सगळ्या गोष्टी शिकल्या होत्या. महाप्रजापतीच्या शिष्याला, पद्मा नावाच्या तिच्या मैत्रिणीला घरी सरावाच्या दरम्यान शिकलेल्या गोष्टी ती शिकवायची. म्हणजे तुम्ही सांगा, या दोघींमध्ये एकही गोष्ट अशी नव्हती की कोणत्या तरी गोष्टीमध्ये त्या कमी असतील.
कमी असणे म्हणजे काय, कमतरता असणे म्हणजे काय? आपल्या म्हणल्या कमतरता लपवणे हा सगळ्यात कमीपणाचं लक्षण आहे. आपल्या म्हणल्या कमतरता आपण शोधून काढणे, जर आपल्याला सापडत नसेल तर दुसऱ्याला ते शोधण्यासाठी सांगणे आणि त्याला विनंती करणे की बा काय माझ्यात कमी ते सांग. पण सांगणाराही असा पाहिजे की त्यानं कमतरता सांगाव्यात. कल्याण मित्रता असल्याशिवाय धम्माचं चिंतन होत नाही. कल्याण मित्रता असल्याशिवाय धम्मामध्ये माणूस पुढे जात नाही. कल्याण मित्रतामध्ये वय पाहिल्या जात नाही. वय पाहिल्या जात नाही. ते लहानही असू शकते, ते मोठाही असू शकते. धम्माचा बोध कोणालाही होऊ शकते, कधी होऊ शकते, कसाही होऊ शकते. धम्म हा वयावरती काही डिपेंड काम करत नाही. धम्म हा चिंतनावरती काम करणार आहे. धम्म हा सरावावरती काम करणार आहे. आपण याही उदाहरणामध्ये, याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये, येणाऱ्या आणखी 90 उदाहरणामध्ये या साऱ्या गोष्टी पाहणार आहोत की धम्म चिंतनाच्या स्वरूपामध्ये कशा पद्धतीनं काम करतो. जे धम्माचं वैशिष्ट्य आहे ते धम्माचं वैशिष्ट्य इथं पूर्णत्वाकडे गेलं. दोघी जणी खूप चांगल्या पद्धतीनं कामाला लागल्या. तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध राजगृहामध्ये ध्यानासाठी बसलेले होते. आपल्या रिद्धी सिद्धी बलानं, दिव्य चक्षुनं, प्रज्ञा चक्षुनं सगळीकडे त्यांची नजर असायची. म्हणजे एवढं जबरदस्त कनेक्शन आहे गुरु शिष्याचं. शिष्याच्या मनामध्ये काय चाललं ना, गुरु बरोबर सकारात्मक असेल तर गुरु त्याला वाढवण्याचा प्रयत्न करायचा आणि नकारात्मक असेल तर त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न बुद्ध करायचे. एके समयी प्रचार प्रसार करीत असताना ही अभया माता राजगृहात आली. राजगृहाच्या चितवनामध्ये धम्माचा आणखी अभ्यास करण्यासाठी, विशेषतः धम्मामध्ये ज्या भावनेला सर्वोच्च भावना म्हटलेला आहे, एक भावना आहे धम्मामध्ये, अशा 10 भावना आहेत. त्याला सती म्हटलेला आहे. सती म्हणजे स्मृती. 10 प्रकारच्या स्मृती आहेत. तर त्यातली एक ही स्मृती आहे ज्याला म्हटलेलं आहे कायानुपස්සना. राजगृहामध्ये आली, राजगृहाच्या सितवनामध्ये आली. सितवनामध्ये येऊन तिने अधिष्ठान घेतलं. आता इथे हा पण शब्द फार महत्वाचा आहे, अधिष्ठान घेणे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या गोष्टीचा संकल्प घेताय ना, तुम्हाला हजारो अडचणी येतात आणि हे मार आहेत. हे मार आहेत ज्यानं 30 पारमिता पूर्ण करायचे आहेत. जवळजवळ 30 पारमिता पूर्ण झालेल्या आहेत. असा सिद्धार्थ गौतम संकल्प करून झाडाखाली बसलाय. ते गाथा म्हणत नाही का आपण, बाहू सहस्स मभिनिमित्त साऊदंतं गिरिमेखलं उदित घोर ससेन मारं दानादि धम्म जितवा मुनिंदो तंते दसा भवतु ते जय मंगलानी. कुठला संदर्भ कुठे जोडला जाईल काही सांगता येत नाही. या धम्माच्या तारा आहेत बघा. म्हणजे इथे सुद्धा जेव्हा ही सितवनामध्ये आली आणि सितवनामध्ये आल्यानंतर तिने संकल्प केला. कशाचा संकल्प केला? शरीराची अशुभ भावना करण्याचा संकल्प केला. मिळवायचं ना काहीतरी, अरहंत पदाला जायचं ना. मग अरहंत पदाला जात असताना एकाएकी सहजासहजी 10 बंधनं तुटणारे आहेत का? नाही. खूप दृढ संकल्प आहेत. विलक्षण असं कार्यपद्धती आहे, विलक्षण असा सराव आहे आणि त्या सरावांती मिळणारं फळ हे निब्बाणाचं आहे. निब्बाणं परमं सुखं वदन्ति बुद्धा. त्याच्या पुढे काहीच नाही आहे. मग हिने या सितवनामध्ये असा संकल्प केला की पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत मला काय करायचं आहे, तर माझ्या शरीराचं अशुभ भावना करायची आहे. विषय मोठा आहे, त्याला स्पेशली आपण एखाद्या दिवशी घेऊ. मग अशुभ भावना ती करू लागली. मग अशुभ भावनेमध्ये काय असतं? सगळ्यात जास्त माणसाचं प्रेम कशावर आहे, तर मग त्याच्या चेहऱ्यावर आहे, त्याच्या कानावर आहे, त्याच्या नाकावर आहे, त्याच्या पायावर आहे, त्याच्या हातावर आहे, त्याच्या शरीरावर आहे, है ना. माणूस कोणावर जास्त प्रेम करते? सगळ्यात जास्त स्वतःवर. आणि बुद्धाने सुद्धा सांगितलं की जो स्वतःवर प्रेम करेल त्याला दुसऱ्यावर प्रेम करता येईल, त्याला दुसऱ्यावर करुणा करता येईल, है ना. ही पण धम्माची एक क्वालिटी आहे. ही पण धम्माची एक क्वालिटी आहे. म्हणजे स्वतःला समजून घेणारा दुसऱ्याला समजेल आणि स्वतःच्याच मनात काय चाललं हे स्वतःला समजत नसेल तर दुसरा रडू रडू मेला काय, त्याला कोण पाहणार आहे, है का नाही.
ही एक क्वालिटी आहे ना. मग इथे सुद्धा तेच झालं. ही त्या शीतवनामध्ये मनाला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. अशुभ भावना सुरू झाली. काम सुरू झालं. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत काम सुरू झालं की काय होतंय नेमकं, काय होऊ लागलं. संकल्प केला, बसले, ध्यान सुरू आहे, चिंतन सुरू आहे. असे काही क्षण येतात, असे काही चिंतनाच्या स्वरूपात असे काही क्षण येतात. जे जे लोक साधनेला जातात बिचारे, त्यांना ते माहीत असतील गोष्टी. असे 100% क्षण येतात की जे तुमच्या मनात आहे ना ते समोरासमोर तुम्हाला असं डोळे लावल्याबरोबर दिसायला लागतं. आता ते काय भूत नाही बरं, ते काय प्रेत नाही, ते काय दानव नाही, ते काय यक्ष नाही आहे. म्हणजे ती एक चाहूल आहे तुमच्या मनाची. स्वप्न पडतात ना, तसंच आहे ते. मग इथे हिने अशुभ भावना सुरू केली. आता महाप्रजापतीची ही शिष्या, तथागत सम्यक संबुद्धाची शिष्या राजगुरातल्या शीतवनामध्ये अशुभ भावनेला सुरुवात केली. आणि जशी ही अशुभ भावनेला सुरुवात केली, शरीराला पाहू लागली होती शरीरामध्ये काय काय आहे. लहान हाड, मोठं हाड, आतडी, यकृत, हृदय आहे ना, पीत, वाप, कफ, काय काय आहे शरीरात, लय काही शरीरात आहे. आणि जेव्हा सूक्ष्म पद्धतीनं आपण त्याचे पापुत्रे करून पाहतो, त्याचं निरीक्षण करतो. बरं, हे उघड्या डोळ्याचं काम नाही आहे, हे बंद डोळ्याचं काम आहे. बंद डोळ्यानं जेव्हा निरीक्षण करतो, चिंतन करतो, त्या चिंतनाच्या माध्यमातून तिला या सगळ्या गोष्टी दिसू लागल्या. पण मार आला म्हणा. जो मार सिद्धार्थ गौतमाच्या वेळेस आला होता, सिद्धार्थ गौतमाला 1000 हात त्या माराला असं क्रिएट केलं त्यानं. बुद्धाच्या समोर येऊन सिद्धार्थ बसलेले आहेत, तेव्हा बुद्ध झाले नव्हते. सिद्धार्थ गौतम बसलेले आहेत, सुजाताची खीर खाऊन सम्यक संकल्प केलेला आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत इथे बसेल, हाडाची काढा झाली तरी चालतील, हे शरीर मातीत मिसळलं तरी चालेल, बेहत्तर आहे, पण उठणार नाही असा संकल्प करून बसले. बसल्यानंतर 2 दिवसातच तो मार आला आणि तो मार असा अकराळ विक्राळ रूप घेऊन बुद्धावरती वार करू लागला. वास्तविक पाहता हे मनातले विचार मनावरती आक्रमण करतात. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत या अख्ख्याच्या अख्ख्या माझ्या शरीराला नाचवणार मन आहे. आणि ते असं नाचवते ना, बाप्पा बाप्पा, नाही खरं का. हे सगळं करत असताना जेव्हा तिचं मन ढासळू लागलं किंवा ते वार तिच्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं आक्रमण करू लागलेत आणि तिच्या मनाची अवस्था डगमळीत करू लागले, तेव्हा मात्र थोडासा शंकेचा मनामध्ये प्रश्न उद्भवला की होणार का नाही, हे होणार का नाही है ना. म्हणजे असं म्हणतात की 10 दिवसाला विपස්සनेसाठी जर कोणी गेला असेल ना, तर त्याच्या घरच्या लोकांनी त्याला मंगल मैत्री करायला पाहिजे. म्हणजे तो 10व्या दिवशी करेलच, त्याबद्दल वादच नाही तुमच्यासाठी. पण 10 दिवसाची मंगल मैत्री तुमची पाहिजे त्याला, की बाबा याच्या मनात काही येऊ नये, हिच्या मनात काही येऊ नये, यानं खूप चांगल्या पद्धतीने पहिल्या दिवसापासून ध्यान करावं, अशी मैत्री द्यायची असते घरच्या लोकांना किंवा समजदार लोकांनी, कल्याण मित्र असणाऱ्या लोकांनी. म्हणजे ती मैत्री त्याला 10 दिवसाच्या साधनेमध्ये पुष्ट करते. 10व्या दिवशी ते आपोआप कनेक्शन असतात. तुम्ही मैत्री करा, रिटर्न आहे ते. तुम्ही एकदा मैत्री करा, तिकडून 100दा येईल. देणं विसरून जाणं असं नाही. इथे एक देणं 100 घेणं असं आहे. तथागत सम्यक संबुद्धांनी आपल्या दिव्य चक्षुने जाणलं, अरे मनातले 10 बंधनं तोडण्यासाठी ही अभया राजगृहातल्या शीतवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत. तिने सम्यक संकल्प केलेला आहे, परंतु हे मनातले मार तिच्यावरती वार करत आहेत, तिच्या मनाची अवस्था डगमगीत करत आहेत. आणि अशा स्वरूपामध्ये जर ती उठली तर तिचं ध्येय पूर्ण होणार नाही. ध्येय होतं सब्ब दुःख निःसरणं निब्बानं सच्चीकरणत्थाय, है ना. सर्व दुःखातून मुक्त होण्याचं ध्येय आहे. आणि या ध्येयासाठी तिच्या मनाची अवस्था मला चांगल्या पद्धतीने बनवावी लागेल. बुद्धांनी काय केलं, या महाकरुणेच्या बलाने तिच्या समोर ती ध्यान करत असताना असा प्रकाश प्रकट केला, असा प्रकाश प्रकट केला तिच्या समोर बुद्धांनी.
गुरु असा असला पाहिजे. आजकालचे गुरु बरोबर नाहीत. शिष्याची प्रगती सोडा, शिष्याला मातीत घालणारे आहेत. मातीतून बाहेर काढणारा गुरु पाहिजे. तो गुरु एकच, तथागत सम्यक संबुद्ध. संकल्प तुटू लागला होता शिष्याचा. बुद्ध दिव्य बलानं तिथे प्रकाशित झाले आणि त्यांनी प्रकाश उभा केला आणि त्या प्रकाशाकडे बघत असताना तिला असं वाटलं की दुसरं तिसरं कोणी नाही, साक्षात तथागत सम्यक संबुद्ध माझ्या समोर आहेत आणि बुद्ध मला उपदेशित करत आहेत की निब्बाणाचा मार्ग कोणता आहे, निब्बाणासाठी प्रयत्न कोणते आहेत. असा भास तिच्या मनामध्ये झाला आणि बुद्धाच्या महाकरुणेमुळे, तथागत सम्यक संबुद्धाच्या महाकरुणेमुळे अवघ्या काही वेळातच तुमची आमची माता अर्थात अभया आर्या, अभया भिक्कुणी तथागताच्या धम्मबलाने अर्हत झाली. अर्हत झाली आणि थांबली नाही. तथागताचे धन्यवाद मानले आणि धन्यवाद मानून पुन्हा कामाला सुरुवात केली. पण अर्हत झाल्याबरोबर मुखातून अलगद एक शब्द बाहेर आला. दोन्ही गोष्टी वेळेस मन दुःखी झालं तरी आपोआप विचार न करता काही शब्द बाहेर येतात. मन सुखी झालं तरी आपोआप मनात तोंडातून शब्द बाहेर येतात. तर इथे सारे बंधनं तुटले होते ना. आनंदाचा पारावार नाहीये. एखादा भिकारी कटोरा घेऊन रस्त्यावरती भीक मागून आपली गुजारण करू लागला. रात्री चटई टाकून, फाटकी चटई टाकून रोडच्या काठेला झोपी गेला आणि सकाळी उठून पाहतोय तर काय, त्याच्या आजूबाजूला करोडो रुपयाच्या बॅग्स आहेत, करोडो रुपये आहेत. किती खुश होईल, आहे का नाही? किती खुश होईल. इथे तेच झालं ना. आनंदाचा पारावर उरला नाही आणि त्या आनंदाच्या भरातून मनातले 10 बंधनं तुटले आणि एक शब्द आला, अभया हा देह क्षणभंगूर आहे, अज्ञानी लोक यामध्ये आसक्त आहेत. हे अरहंताचे शब्द आहेत. वाचायला ऐकायला ते थोडे सोपे वाटतात, पण करून बघा बरं. वाचायला ऐकायला हे शब्द सोपे वाटतात, पण प्रत्यक्षामध्ये चिंतनासाठी फार कठीण आहेत ना. देह क्षणभंगूर आहे आणि याच देहावरती, याच शरीरावरती सगळेजण आसक्त होतात. ही भावना तिच्या मनामध्ये समजली आणि तेव्हापासून आणखी खूप चांगल्या चित्तानं कामाला लागली. मरेपर्यंत तिने बुद्ध धम्माचा प्रचार केला. प्रकाशामध्ये स्वतःला ठेवून इतरांचा अंधकार तिने नष्ट करण्याचा वारंवार प्रयत्न केला आणि म्हणून तिच्या या कार्यामुळे बौद्ध जगतामध्ये, बौद्ध इतिहासामध्ये तुमची आमची माता आर्या, अभया ही अजरामर झाली. आणि म्हणून मायमाऊल्यांनो, अशा मातेचा आदर्श आपणही घेऊन आपल्या जीवनाला सुखी आणि समाधानी करण्याचा प्रयत्न करावा. आजच्या धम्म संस्कारामध्ये एवढीच धम्मदेशना देऊन आपल्या सर्वांप्रती खूप खूप मंगल मैत्री अर्पण करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो, आपण सर्वजण सुखी हो.